नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशकतिसरा समास पाचवा वाचण्यास प्रारंभ करीते महाराज. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सीतारामेश्वराय नमः. श्रीराम हे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या दिलेसी सोसी नाना श्रम ऐसा पुष्कर संसार करिता कष्टला थोर पुढे दोन्ही 40 संवत्सर द्रव्य मिळविले सेवेची आला देशासी तो आवर्षण पहिले देसी तेणे पुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले एकांच्या पैसल्या अमृतकळा एकास तंद्री लागली डोळा एकेकापती चळचळा दैन्यवाणी एके दिनरूप पैसली एके सुजली एके मेली अशी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा तेणे बहुत दुःखी झाला देखो निना आला प्राणी आक्रोश लागला दैन्यवाणा अवधी अवधी सावध झाली म्हणती बाबा बाबा देऊ झाली अन्ना लागी फिरकली झडाला खाली वाटोळे सोडून पाहती आता पडले तिची खाती काही तोंडी काही माती प्राण जाती निघोली तातडी देऊ घाली तोटे जेविता जेविता काही मेली काही मूर्ती धादावली तेही मेली अजिने ऐसे बहुत तेके मेली एक दोन्ही मुले उरली तेही दैन्यवाणी झाली आपले माते वाचुनी ऐसे आवर्षण आले तेने घरचे बुडाले पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयसी लेकुला नाही वाढविते अन्न करावे आपले हाते बहुत्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लोकी भरीस घातले पुन्हा मागुते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मिळवून आला तेच कथकरी कळवू लागला सावत्र पुत्रासी सी झाली ह्याची वृत्ती पुत्र देखो नसकती प्रताराची गेली शक्ती दुःख झाला सदा भांडण पुत्राचे कोणी नायकते कोणाचे वनिता अत्यंत प्रीतीचे किती पात्र वैसला मना एके ठाई पडेना मनोनिया पाचा जाणा मिळविले 5 जण वाटे करीती तोटे पुत्र नायकती निवाडा नवीची अंती भांडण लागले बापले का भांडण झाले लेकी बापास मारिले तेच ते मातेने घेतले शंख तीर्थ ऐकोने मिळाले लोक पुढे पाहती कौतुक म्हणती बापास लेक कामा आले या कारणे केले नवस त्या कारणे केले सायास ते पुत्र पुतयास मारती पहा ऐसी आली पापकळी आश्चर्य मानले सकळी पुढे तोडती कळी नगर लोक पुढे वैसोन 5 जण वाटे गेले कसमान बापले कांचे भांडण तोडले तेही बापास वेगळे घातले पोपट बांधून दिदले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी कांता तरुण पुरुष वृद्ध दोहास पडिला समग खेद सांडून आनंद मागिला तेही श्री सापडले सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे
आनंद मानिला, दुःख सर्वही विसरला. तव तो वरवरा झाला, परचक्र आले. अकस्मात घाडी आली, कांता बांधी धर्म गेली. वस्तू पावही नेली प्राणियाची, तेने दुःख झाले भारी. दीर्घ स्वरे रुग्ण करी, मनी आठवे सुंदरी गुणवंत. गवतीची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली. ऐकोनिया आग उठाली पृथ्वीवरी, सव्य अपसव्य डोळे जळे पाथरते डोळे. आठविता चित्त पोळे दुखानळे, द्रव्य होते मिळविले तेही लग्नास वेचले. कांदेसी धर्म नेले दुराचारी, मजही वृद्धपण आले लेकी वेगळे घातले. आहा देवा ओढवले अदृष्ट कैसे, वेग नाही कांता नाही, ठाव नाही शक्ती नाही. देवा मज कोणची नाही तुझ वेगळे, पूर्वी देव नाही तुझिला, वैभव देखोनी भुलला. सेठी प्राणी पस्तावला वृद्धपणी, देह अत्यंत खंबले सर्वांग वाळून गेले. वात पित उसळले कंठ दाटला कफे, वळे जिव्हेळी मोबडी कफे कंठ गडबडी. दुर्गंधी सुटली तोंडी नागरी श्लेषा वाहे, मान कापे चळचळा डोळे गळते घळघळा. वृद्धपणी अवकळा ठाकून आली, दंतपाठी उखळली तेने गोचर खिंडी पडली. मुखी लाड गळू लागली दुर्गंधीची, डोळा पाहता दिसेना कानी शब्द ऐकेना. दीर्घ स्वरे बोलवेना दमा दाटे, शक्ती पायाची राहिली बैसवेना मृत निघाली. गृहती वाजू लागली तोंडाच ऐसी, शुद्धा लागता आवरेना अन्न समरे मिळेना. मिळाले तरी चावेना दात गेले, गेलेना अन्न बक्षिताच होयवन. तेच तैसेची जाये निघून अपान धावले. विश्राम मूत्र आणि बळस गोवता वमने केला नास. दुरून गाता कोडे श्वास विश्वजनाचा, नाना दुःखे नाना व्याधी. वृद्धपणी चढे बुद्धी, तरी पुरेना अवधी आयुष्याची. पापण्या गोवऱ्याचे केस पिकोन धरले निशेष, सर्वांगी लोंबले मास सुरकुता सारखे. देह सर्व पारिखे झाले, सवंगडे निशेष राहिले. सकळ प्राणी मात्र बोले मरे नाता, जे जन्मून पोसिली त्याची फिरून पडली. अंती विषम वेळा आली प्राणी आसी, गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे मळ. वाताहत झाले सकळ शरीर आणि संपत्ती, जन्मावरी स्वार्थ केला काही व्यर्थ गेला. पैसा विषम काळ आला अंतकाळी, सुखा कारणे झुरला सेकी दुखे नष्ट झाला. पुढे मागुता धोका आला यम यातनेचा, जन्म अवघा दुःख मूळ लागली दुःखाचे इंगळ. म्हणून या तत्काळ सोयीत करावे, असो ऐसे वृद्धपण सकळास आले दारुण. म्हणून या शरण भगवंतास धावे, पुढे बुद्धीस तत्वता गर्भी प्रस्तावा होता. तोची आला मागुता अंतकाळी, मुनी मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर. संसार हा अतिदुस्तर तोची ठाकून आला, वचना वाचुनी सुखेना हा जन्म